आपण दुसरं सेशन सुरू करूया. 1 ला 10 मिनिटं आहेत. तुम्हा सगळ्यांची बऱ्यापैकी भूक वाढावी म्हणून आपण बालकवितांचा कार्यक्रम घेतलेला आहे. पण ते ऐकल्यानंतर नक्की भूक वाढण्याची शक्यता आहे. बालकवितेबाबत एक छोटं निवेदन प्रथम फक्त करतो की हा मुलांनी केलेल्या कविता आहेत. लक्षात घ्या, काही मुलांना त्यांच्या आई वडिलांनी मदत केली आहे, पण ते आक्षेपार्ह मला वाटत नाही की ते ठीक आहे. फक्त आम्ही जेव्हा तपासलं जवळजवळ 40च्या आसपास कविता आल्या होत्या, त्यातून ह्या कविता आपण निवडल्या आहेत. ज्या आई वडिलांनी मदत न करता थांब मीच लिहिते, कसे नाही ते निवडतात बघू, अशा ज्या कविता होत्या त्या आम्ही निवडलेल्या नाहीयेत. पण त्याच्यामध्ये ढग असं मुलं म्हणतात, पण त्या मुलांचे पालक बहुधा एम.ए. विथ मराठी असावेत. ते म्हणाले जलद आले जलद आले. नाही मुलं जलद बिलद नाही म्हणणार, म्हणजे काहीतरी गडबड दिसते. त्यामुळे खरोखर मुलांनी केले आहे आणि थोडीफार आई वडिलांनी मदत केली आहे असं आम्ही केलं. एक कविता खूपच छान होती आणि बहुधा त्या मुलांनी केली नसावी असं वाटलं, म्हणून त्याच्या पालकांना आम्ही फोन केला की खरंच त्याने केली आहे का. मी नाव सांगत नाही, पण आपल्या परंपरेनुसार वडील असं म्हणाले ते काय मला माहिती नाही, तुम्ही त्याच्या आईशी बोलून घ्या. मग मी म्हटलं तुम्हीच का बोलत नाही. म्हणजे अरे बापरे, म्हणजे आलं लक्षात. मग मी त्यांचा पुन्हा फोन आला की नाही आईने थोडीफार मदत केली. म्हणजे हरकत नाही, तर ते आपण निवडलेलं आहे. तर ह्या मुलांच्या कविता आपण ऐकू आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला विंदांची एक बालकविता ऐकवीन आणि आपण थांबू. मी माझी कविता ऐकवणार नाही याची तुम्हाला खात्री आहे ना. मी शक्यतो काय संचालन करणारे असतात ना, ते थांब जरा आता माझं आहे का असं करत असतात. तर असं मी अजिबात डेंजरस गोष्ट अजिबात करणार नाही. मी आपण मुलांच्या कविता आहेत, सुरुवात करूया आपण. तर पहिल्यांदा आपण नैना पाटील यांना हिला बोलूया. नैना पाटील. नैना आहे ना, कुठून आलीस तू. सांगवी. कुठून आलीस. सांगवी. पुण्यातून, जळगाव, भारत, जगातून, कुठल्या जिल्ह्यातून आलीस. जळगाव. हा, बरं वाटलं जरा ऐकून. मग कविता ऐकवशील तुझी. वा, मराठी माणसाची काळा वाजवला आणि काय पालकांनी मला माझं भरूनच घेतलं. तुला कशी म्हणायचे, काय म्हणायचे. नमस्कार, माझे नाव नैना सुनील पाटील. मी इयत्ता 3री शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव. माझ्या कविताचा विशेष आहे पाखरू. किती सुंदर हे पाखरू, किती सुंदर हे पाखरू, उंच भरारी घेते, वाटते मनी त्या धरू. किती सुंदर हे पाखरू, दाना खाते, पाणी पिते, गटे बनविते, कामच याचे सुरू. किती सुंदर हे पाखरू, झाडावर बसते, फुलावर असते, चिव चिव करते, हसते नाचते, लागले मन त्यावर जडू. किती सुंदर हे पाखरू, किती सुंदर हे पाखरू. धन्यवाद. या पाखराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला असं वाटलं की जनरली सगळी पाखरं झाडावरती बसतात, पण जळगावची पाखरं फुलावर बसतात आणि ती चिवचिवाई करतात. हे फार वेगळं आहे. म्हणजे ही कविता हिनेच केलेली आहे, नंतर ते जर झाडावर बसलं असतं तर आईने लगेच उडवूनच लावलं असतं की तेव्हा पहिल्यांदा झाडावर बसव म्हणून, फुलावर बसतात त्या पाखरा. पण असं झालं नाही. म्हणजे हे खूप चांगलं लक्षण आहे. व त्यांचे पालकही चांगले असावं असं वाटतंय. पाखरांसारखे खूपच चांगली कविता. सॉलिड बातमी सांगितली त्यांनी. ते म्हणजे सगळ्या मुलांना भेटवस्तू द्यायची. सॉलिड अजिबात नाही बोलले की
इथे बसलेला महान अध्यक्षांना द्यायची काय ऐकावं लागतं आज मला बघा. काश मी त्या बाजूला असतो तर 2 भेटवस्तू घेतल्या असत्या. लहानपणी प्रसाद घ्यायला गेलो ना गणपती तर 2 हात पुढे. पण ही आयडिया मला माहिती असल्यामुळे प्रत्येकाला एकच भेटवस्तू मिळणार आहे. तुम्ही असे हात घातले तरी मी ओळखणार नाही. शिवम आलाय का? शिवम आहे? शिवम 6 शिवांश. ओ सॉरी शिवांश. शिवाची अनेक रूप असल्यामुळे जरा माझा गोंधळ झाला ऍक्च्युली. 3री नवीन मराठी शाळा शनिवार पेठेत. सर सांग ना पुण्यात आहे म्हणून. मी पण पुण्यातच आहे. माझं नाव शिवांश मानस शहा. मी इयत्ता 3री मध्ये शिकतो. कवितेचं नाव आहे जादूच्या देशात. स्वप्नात पाहिलं मी एक स्वप्न. स्वप्नात पाहिलं मी एक स्वप्न. जादूच्या देशात प्राण्यांचं राज्य. रंगेबिरंगांनी सजली घर. मस्त मस्त खाऊ झाडावर. वेगळीच आहे इकडची शाळा. वेगळीच आहे इकडची शाळा. नियम अभ्यासाचा नाही इकडे मेळा. गोंधळ नाही दंगा नाही. गोंधळ नाही दंगा नाही. आनंदाने आवडते जे ते इकडे शिका. पक्षी शिकवतात गाणी मस्त. जादू शिकवण्यात हत्ती दादा व्यस्त. जादूच्या नदीत पोहायला शिकवतात मासे. चित्तेराव म्हणतात पळा माझ्या मागे. जिम्नॅस्टिकची चॅम्पियन वानर सेना. कारण करतात ते रोज योगा. चतुर कल्लोबांच्या युक्त्याच फार. त्याची लिहिलीये पुस्तकं 4. गणित तज्ञ अस्वलराव. भूगोल शिकवते उंच उडत घार. सिंहराजा सगळ्यांवर लक्ष ठेवतात. पण छोट्या प्राण्यांचे दोस्त बनतात. अभ्यास थोडा परीक्षा सोडा. जादूच्या दुनियेत आनंदाने खेळा. जादूच्या दुनियेत आनंदाने खेळा. धन्यवाद. ही कविता निवडण्याचं कारण म्हणजे हे जो शेवटी आपल्याला सांगितलंय ना की अभ्यास सोडा परीक्षा सोडा. पण हे त्याला स्वप्नात दिसलं होतं. जरा सत्यात आलं तर अधिक बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे उद्या त्याची पुढची कविता बदलू शकेल. पण हे किती वेगळ्या प्रकारचं स्वप्न मुलं सतत बघत असतात की पूर्ण भाष्य करत असतात. तुमचं तर लक्षात आलं असेल तुमची जर लहान मुलं असतील तर ती भातुकली खेळताना घरातले आई वडील जसे भांडतात तसे भातुकली भांडत असतात. कुठल्याही भातुकली खेळताना तुम्हाला एखादी आपण सिरियल बघतो काय असं वाटतं नाही का? म्हणजे खूप घरात चांगलं चाललंय अशी सिरियलला अजिबात TRP मिळत नाही. जितकी भांडणी असेल तितकी सिरियल चांगली. ते भातुकली बघितलं तर आपल्याला कळतं की यांच्या घरात एकदा काय वातावरण आहे. तर तसं आता या जादूच्या ह्याच्यामध्ये मुलांचं स्वप्न काय हे आपल्या लक्षामध्ये येत आहे. आपण पुढचा पण बोलूया वेदांग असनीकर. माझ्या कवितेचं नाव आहे ज्ञानसेतू. शिक्षणाचा अभाव अज्ञानाचा प्रभाव. सर्वत्र समभाव दिसेना मला. वेदांची महती सांगावी किती. तरी लंकेची पार्वती भूमाता माझी. अवकाशाची दारे प्रगतीचे वारे. भूमंडळी तारे शिक्षणाने. या हो बंधुजन अजूनही वनकानन. ज्ञानाने विहीन बांधव आपले. या रे या बांधवांनो सरस्वतीच्या हंसांनो. प्रभुरामाच्या खारेनो. ज्ञानसेतू बांधायला ज्ञानसेतू बांधायला ज्ञानसेतू बांधायला. धन्यवाद.
ही जी मी आता तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे ती मी इयत्ता 4थीत लिहिलेली आहे. माझ्या कवितेचा विषय आहे आमराईतला आंबा. मी बाई आजी बाई काठी टेकत चालताना मला दिसली आमराई. मी बाबा आजोबा आजीला काढून दिला एक आंबा. आजोबा म्हणतात कर याचा मी थांबा. आजोबा म्हणतात कर याचा मी थांबा. नाती म्हणतात कर याचा मोरांबा. नाती म्हणतात कर याचा मोरांबा. यावरून आजोबा नातींची झाली भांडणं. शेवटी आजीने घातली आंब्याची सांदणं. धन्यवाद. माझ्या शाळेचं नाव आहे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, 7वीला. माझं नाव स्वस्ती बोरकर. मी इयत्ता 6वीत शिकते ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत. आणि माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्नातलं भूत. स्वप्नांच्या गावामधलं एक भूत होत. काय माहित कुणास ठाऊक काय खात पित. घराच्या बाजूच्या बंगल्यात रोज ते यायचं. नाच धूस तोडफोड कसरती करून जायचं. झोपलो नाही कधी आम्ही तरच ते येत. कधी आई कधी बाबा आजीला घेऊन जात. वेगळंच दिसायचं ते. मित्र नव्हते त्याला फार. त्याच्यासारखीच गल्लीतली रिकाम टेकडी पोरं 4. ये रे भूता खेळ आम्ही खेळायचो. आणि आलं की मग ते घरात धावत सुटायचो. चांगलं आहे होते. खूप लोक म्हणायचे. खायला प्यायला जेवण खाण माणसासारखंच द्यायचे. मग एकदा मीही गेले त्या भूताला भेटायला. घाबरगुंडी उडाली माझी. सुचेनाच बोलायला. मुलगी होती एकटी माझ्यासारखीच छोटीशी. मला पाहून खुश झाली. तिने भेट दिली एक उशी. मज्जा केली आम्ही खूप. नाव दिलं तिला विनी. एकटीच राहायची ती. वेगळीच तिची जगण्याची रीत. तेव्हापासून आम्ही दोघी दोस्त झालो मस्त. सगळे मित्र सारखेच पाहिजे असं थोडी ना असतं. दचकन उठले मग मी. प्रकाश दिसला लख्ख. भूत बीत काही नसतं मनात झालं पक्क. माझं नाव ईशान आदित्य आठले आणि माझ्या शाळेचं नाव आहे DS प्रायमरी स्कूल. मी इयत्ता 2री मध्ये शिकतो आणि माझ्या कवितेचं नाव आहे रुसलेलं फूल. एकदा एक छोटं फूल पानावरती रुसलं. घट्ट मिटून पाकळ्या शिडी चुप बसलं. फांदीवरच्या पक्षाला त्यांचं भांडण दिसलं. त्याने विचारलं फुलाला तुला दुःख तरी कसलं. फूल म्हणालं पक्षाला माझं गणित फसलं. इंद्रधनुष्य बघताना हे पान मध्येच घुसलं. त्यामुळे मग मला काहीच नाही दिसलं. पक्षी म्हणाला हॅट तिच्या त्यात दुःख कसलं. त्याने करता पान बाजूला फूल गोड हसलं. विंदांची खूप छान कविता आहे. विंदांनी असं म्हणलं की एक परी फूल वेडी
फुलासारखी नेसते साडी. एक परी फुलवेळी फुलासारखी नेसते साडी, फुलामधून येते जाते फुलासारखी छत्री घेते. एक परी फुलवेळी फुलासारखी नेसते साडी, फुलासारखी छत्री घेते, फुलामधून येते जाते फुलासारखी छत्री घेते. पण बिचारीला नाही मूल, पाळण्यामध्ये ठेवते फूल. इतकी ते चढत जात आणि इतकी आपल्या ग्राफ मध्ये खाली आणते. त्यांच्या परीमधल्या अप्रतिम कविता आहेत. पण ही तर फुलावरची कविता ग्रेटच आहे. म्हणजे अंदाजच नाही. जेव्हा मी मुलांना शिकवतो किंवा सांगत होतो तेव्हा अंदाजच नाही. मुलं एकदम चढ होतात आणि मग त्याच्यावर गप्पा होतात. तसं हे त्यांनी फुलाचं वेगळं डायमेन्शन आपल्याला या ठिकाणी दाखवलं. इतकं तरल आणि खूपच छान आहे. शिक्षण विभागाच्या संपादकांना आपण सगळे रेकमेंड करूया की ही तुम्ही कविता छापा म्हणून. तर माझं ऐकतील असं नाही, पण तुम्ही सांगितलं तर त्या नक्की ऐकतात. आपण त्यांना नक्की अर्चनाताईने सांगूया. ओवी दोशी. नमस्कार, माझं नाव ओवी सतीश दोशी. मी आता 5वी DES शाळेत शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे माझं स्वप्न. रंगीबिरंगी झाडे, उडणारे घोडे, मला दिसू लागले बोलणारे पाढे, ते त्यांच्यातच आहेत दंग, त्यांनी दाखवले नवीन रंग. आर्यभट्ट म्हणाले हे कसे घडले, त्यांच्या तरंगांचे तंत्रच बिघडले. खुळखुळू हसतय पाणी, गातोय वेगळीच गाणी, ढगांना फुटले पंख आणि पाऊस पडतायत शंख. दिशांची तर जागाच बदलली, या रहस्याची नाहीच मिळाली किल्ली. नाही कचरा नाही घाण, झाडा फुलांची वेगळीच छान. अशा या दुनियेत रमायला आवडेल, इथेच राहून जगायला आवडेल. नाही दुरावा नाही द्वेष, असा असावा आपला देश, असा असावा आपला देश. धन्यवाद. सुविचाराच्याही पलीकडे जाणारं इतकं हे खूपच. मला शेवटचं वाक्य अगदी अपील झालं की नाही दुरावा नाही द्वेष, असा असावा आपला देश. आपण हे प्रार्थना करूया की तो तसा खरंच अस्तित्वात येऊ. पण फारच सुंदर. नमस्कार, माझे नाव आरोही मंदार देशपांडे आहे. मी इयत्ता 6वीत ज्ञान प्रबोधिनी निगडी या शाळेत शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे पावसा पावसा. पावसा पावसा तू असा रे कसा, पावसा पावसा तू असा रे कसा, कधी येतो मे महिन्यात असा, कधी येतो मे महिन्यात असा, की वळवाला थंड करतोस जसा. सर्वत्र सुगंध दरवळतो असा, सर्वत्र सुगंध दरवळतो असा, की निसर्गाने मारला परफ्यूम जसा. मधूनच जातो रुसून असा, मधूनच जातो रुसून असा, की लागत नाही तुझा माग जसा. जमिनीला होतो दाह असा, जमिनीला होतो दाह असा, की तहानेने व्याकुळलेला चातक जसा. जुलै मध्ये राहतो हजर असा, जुलै मध्ये राहतो हजर असा, की सर्वांचीच करतो फजिती जसा. मध्येच मारतो हळूच दडी, मध्येच मारतो हळूच दडी, की जशी उंदीर मामा मारतो उडी. मग होतो शहाणा असा, मग होतो शहाणा असा, की गणपती बाप्पा सोबत राहतोस तसा. पण मला तू आवडतोस असा, पण मला तू आवडतोस असा, पाकात सोडलेला गुलाबजाम जसा, पाकात सोडलेला गुलाबजाम जसा. दुपारी 1 वाजता हे वाक्य ऐकलं किती त्रास होतोय कल्पना आलीच असेल की गुलाबजाम खाऊन ती व्यवस्थित आहे. म्हणजे मला वाटतं त्याच्या घरची आई फार सुदृढ असावी असं वाटतंय. हॅलो, नमस्कार, मी ओम खळके. मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे शिकतो. मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपला देश हा क्रिकेटचा पूर्ण वेडा आहे आणि त्यातलाच मी एक. नुकतीच नोव्हेंबर महिन्यात विश्वचषकाची स्पर्धा झाली. टीम इंडिया सगळ्या मॅचेस जिंकत फायनल पर्यंत पोहोचली. सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. पण
सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की काहीही झालं तरी इंडिया फायनल जिंकलीच पाहिजे. मी ही प्रार्थना करू लागलो. तेव्हाच मला ही आरती सुचली. ती मी तुमच्या समोर सादर करतो. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. विराट रोहितची शतके होऊ दे, जडेजानेही षटकार मारू दे. राहुल शुभमनची पार्टनरशिप होऊ दे, राहुल शुभमनची पार्टनरशिप व्हावी. श्रेयस सूर्याची चमक दिसावी. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. कुलदीप जडेजाची फिरकी चालू दे, शामी बुमराला विकेट मिळू दे. सिराजच्या वेगाचा लागावा चकवा, एकही वाईड त्यानं टाकावा. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. स्टार्कचा तर निघावा घाम, हेझलवूड ही दमावा जाम. झॅम्पाचे बॉल वाईड जाऊ दे, क्षेत्ररक्षण त्यांचे सुमार होऊ दे. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. वॉर्नरला बुशेन जावेत फेल, त्यांनी उडवावे पटापट झेल. मॅक्सवेल स्मिथचा त्रिफळा उडावा, हेडरला तर बॉलच न कळावा. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. ऑस्ट्रेलियाने 5 मिळवले, जगात त्यांनी खूप मिरवले. आता आपली ही उंच होऊ दे मान, जगाने गावे आपलेच जयगान. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. 83-11ची पुनरावृत्ती होऊ दे, अहो 83-11ची पुनरावृत्ती होऊ दे. आमच्या डोळ्याचे पारणे फिटू दे. जय देव देवा क्रिकेट, टीम इंडियाचं ठरू दे हिट. पण त्या दिवशी काय झालं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. दुर्दैवाने इंडिया मॅच हरली. मी खूप निराश झालो. पण नंतर मला वाटलं की आपण इतक्यात काही हार मानायला नको. निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह शोधूनच काढायला पाहिजे. त्याच विचारात मला काही ओळी सुचल्या, त्या मी तुमच्या समोर सादर करतो. नाही जिंकलो जरी आम्ही कप, मने जिंकली आम्ही माप. नाही जिंकलो जरी आम्ही कप, मने जिंकली आम्ही माप. शेवटी खेळतो खेळच राहणार, कोणी जिंकणार कोणी हरणार. शेवटी खेळतो खेळच राहणार, कोणी जिंकणार कोणी हरणार. कप जरी आम्ही हरलो असू, हिम्मतीने पुढे लढत राहू. हिम्मतीने पुढे लढत राहू. लढत राहू लढत राहू लढत राहू लढत राहू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मीरा मंदार निमगावकर. मी इयत्ता 6वी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकते. माझ्या कवितेचं नाव गमतीची भाषा आहे. शब्द असे हे उभे आडवे, शब्द असे हे उभे आडवे, मराठी भाषा मला हासवे. शहाण्याला बसे शब्दाचा मार, शहाण्याला बसे शब्दाचा मार, किती म्हणी अन वाक्प्रचार. पहिले शिका हो नाम, पहिले शिका हो नाम, मग सर्वनामाने होईल काम. कर्तरी कर्मणी प्रयोग हवे, कर्तरी कर्मणी प्रयोग हवे, विलोम पद शिका नव्हे. जोड शब्दांची गंमत असणारी,
जोड शब्दांची गंमतच न्यारी, पण अपसरण चिन्हाने रुसेल का स्वारी? पेपर मध्ये शुद्ध लेखन तपासून पहा, पेपर मध्ये शुद्ध लेखन तपासून पहा, नाही तर मार्क बघून रडत राहा. एक सांगते आवर्जून ऐका, एक सांगते आवर्जून ऐका, भाषेची गंमत तुम्हीही शिका, भाषेची गंमत तुम्हीही शिका. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रांजल सुनील सावंत, इयत्ता 3री लोटस, DES प्रायमरी स्कूल. माझ्या कवितेचं नाव आहे सूर्य आणि चंद्र. काळ्या रात्रीच्या आकाशात तू चमकतोस, तू चमकतोस, दुसरा कोणी नाही, तू चंद्र आहेस. निळ्या निळ्या आकाशात तू चमकतोस, तू चमकतोस, दुसरा कोणी नाही, तू सूर्य आहेस. तू सर्वांना प्रकाश देतोस. सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यावर आकाशात ग्रहण होतं. काळ्याभोर आकाशात चंद्र आणि तारे जसे काही दिसतात चमकणारे हिरे. आकाश आहे तुमची आई, आकाश आहे तुमची आई, नि तुम्ही आईची मुलं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्लोक संध्या मित्राने. मी इयत्ता 4थी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकतो. माझ्या कवितेचे नाव आहे घर. घर 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 आमचे घर, मजा मस्ती करायला जागा अंगणभर. माझ्या जवळ घेऊन बसतात आजोबा खुर्ची, माझ्या जवळ घेऊन बसतात आजोबा खुर्ची. तेव्हा करत असतो घरात मी मस्ती. लपाछपी खेळताना जागा देतात घरातल्या भिंती, लपाछपी खेळताना जागा देतात घरातल्या भिंती. खेळून झाल्यावर छान वाटतं, खेळून झाल्यावर घरातल्या बेडवर झोपायला छान वाटतं किती. पकडापकडी खेळून दमतो आपण जेव्हा, पकडापकडी खेळून दमतो आपण जेव्हा. घरी आल्यावर किती छान वाटतं गादीवर लोळताना. मोठ्या माणसांना वाटतं की घर फक्त राहण्यासाठी असतं, मोठ्या माणसांना वाटतं की घर फक्त राहण्यासाठी असतं. असं नसतं, असं नसतं. घर आपल्या अनेक गोष्टींसाठी असतं. घरात असते जागाच जागा खूप खूप खेळायला, घरात असते जागाच जागा खूप खूप खेळायला. अजून काय हवं आम्हा मुलांना मजा मस्ती करायला, अजून काय हवं आम्हाला मुलांना मजा मस्ती करायला. धन्यवाद. खूप मोठ्या माणसाला म्हणते की घर असतं फक्त EMI भरायला, त्यामुळे नवीनच काढलं आज पहिले. विहंग पाचलं. नमस्कार, माझं नाव विहंग पाचलं. मी इयत्ता 6वी येलोत शिकतो. माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग. मोबाईलवर गेम खेळू नको आई खूपदा सांगायची मला, मोबाईलवर गेम खेळू नको आई खूपदा सांगायची मला. डोळे जातील आंधळा होशील सतत दरडवायची मला. मलाही वाटायची तेवढ्यापुरती भीती, मलाही वाटायची तेवढ्यापुरती भीती. ठरवायचो आता हातात धरणार नाही मोबाईल कधी, पण थोडा वेळच राहायचं सारं, पण थोडा वेळच राहायचं सारं. मोबाईल दिसताच फिरायचं वारं. फ्री फायरची मग पडायची भूल, फ्री फायरची मग पडायची भूल. माइनक्राफ्टचीही लागायची चांगली. तासन तास खेळत राहायचो, भान वेळेचं राहायचं नाही. अभ्यास तर सोडाच, साधी भूकही तेव्हा लागायची नाही. गेम मध्ये होतो भलताच मी प्रो, गेम मध्ये होतो मी भलताच प्रो. अभ्यासात असे नका मग थोडा स्लो. आई बाबांना टेन्शन होतं फार, आई बाबांना टेन्शन होतं फार. कधी याचा मोबाईल सुटणार. एक दिवस असंच खेळता खेळता मोबाईल हातातून गळून पडला.
एक दिवस असंच खेळता खेळता मोबाईल हातातून गळून पडला. डोळ्यापुढे अंधार होता. मला वाटलं मी झालो अंधळा. आई बाबांनी घेतली डॉक्टर काकांकडे धाव. आई बाबांनी घेतली डॉक्टर काकांकडे धाव. मी मनात म्हणत होतो, देवा मला पाव, देवा मला पाव. डॉक्टर काकांनी लगेच काढले. डॉक्टर काकांनी लगेच काढले माझे नी मोबाईलचे नाते. म्हणाले, कान देऊ नैक नीट, जर मेंदू डोळे हवे असेल ठीक, तर मोबाईल गेम्सना दूर ठेव कायमचे, नाहीतर डोळे कायमचे जायचे. मी तर खूप घाबरून गेलो. मोबाईलचे नावही आता टाळू लागलो. मोबाईलचे नावही आता टाळू लागलो. मी शाळा झालो आता मित्रांनो तुम्हीही व्हा. मोबाईल गेम्स ना बाय बाय करू आणि खूप खूप मैदानी खेळच खेळू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव साहिल आशिष शब्दू. मी इयत्ता 6वी तुकडी गिरीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आहे. मी ही कविता लॉकडाऊन मध्ये केलेली, जेव्हा माझी शाळा नुकतीच ऑनलाईन सुरू झाली. माझ्या कवितेचं नाव शाळेची ओढ. आज आमची सुरू झाली ऑनलाईन शाळा. सुट्टी सगळी निघून गेली, आता बरे वाटले जरा. आधी सुट्टी खूप आवडायची, नको वाटायची शाळा. पण कोरोनामुळे जाणीव झाली किती आवडते मला शाळा. बाईंना बघून बरं वाटलं की झाली वर्गाची आठवण. बेंच माझा, फळा माझा, माझी वही आणि पुस्तक. आता लवकर उघडू देत शाळा देवा, ही आम्हा मुलांची प्रार्थना. धन्यवाद.